पुनर्विवाह भाग 12. आरोहीचे सामान बघून त्याला वाईट वाटले. त्याने टेबलवरची ती चिठ्ठी व आरोहीसाठी आणलेला नवीन मोबाईल तिच्यासाठी असलेल्या कपाटात ठेवला व फ्रेश व्हायला निघून गेला. इकडे सगळ्यांना चहा देऊन आरोही रूममध्ये आदित्यसाठी चहा घेऊन आली आणि चहा टेबलवर ठेवून आपले सामान बॅगमधून काढून कपाटात ठेवू लागली. तितक्यातच तिला तिथे तिची चिठ्ठी व त्यावर मोबाईल दिसला. तिने चिठ्ठी उघडून वाचली व मनातच हसू लागली की बाहेरून फणसासारखा असणारा आदित्य आतून तेवढाच रसाळ आहे. परंतु मोबाईल तिने परत टेबलवर काढून ठेवला आणि बाकी कपडे तेथे लावले. कपाट बंद करून खाली जाण्यासाठी वळताच आदित्य म्हणाला, तुमच्यासाठी मोबाईल आणलेला आहे म्हणून तिच्या हातात दिला. आरोही म्हणाली, याची काही गरज नव्हती. आदित्य म्हणाला, तरीही ठेवा. आरोही म्हणाली, मला तू म्हणला तरी चालेल, कारण घरच्यांसमोर तुम्ही असं बरोबर वाटणार नाही. आदित्य म्हणाला, थँक्स, नक्की प्रयत्न करेल. आरोही म्हणाली, मोबाईलसाठी धन्यवाद. आदित्य म्हणाला, यू आर वेलकम. इतके बोलून आरोही खाली निघून आली. आदित्यला खूप बरं वाटलं, कारण आरोही 2 वाक्य का होईना त्याच्याशी बोलली होती. इकडं रेखा घरच्यांना मॉलमधला किस्सा सांगत होती. तितक्यातच आरोही मोबाईल घेऊन खाली आली आणि सगळ्यांनी तिला परत चिडवायला सुरुवात केली की बापरे, दादांनी लगेच मोबाईल आणला वगैरे वगैरे. आरोही सुद्धा आता यांचे काय करायचे, कारण मला काहीच माहिती नाही असे बोलली. तेव्हा वरद त्याच्या नाटकी अंदाजामध्ये, बंदा आपकी सेवा में हाजीर है भाभी साहब असे बोलला आणि सगळे परत हसायला लागले. हे बघून आदित्यला देखील हसू आले, परंतु सगळ्यांमध्ये येण्याचे त्याने टाळले. आज रात्री रताबाई जेवण तयार करीत होत्या. आरोही वरदच्या बाजूला बसून मोबाईलचे फंक्शन समजून घेत होती. सर्वात आधी त्याने तिला मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करून कॉल कसा लावायचा आणि उचलायचा ते समजून सांगितले व एक एक नंबर तिला सांगू लागला. तो नंबर ती सेव्ह करत होती. घरचा नंबर, रेखा, वरद यांचे नंबर तिने सेव्ह केले. सोहम काकाचा घरचा नंबर व वनिताताईंचे नंबर तिला तोंडपाठच होते, ते देखील तिने सेव्ह केले. आणि आता वरदने एक नवीन नंबर तिला सांगितला. त्याचे नाव विचारताच वरदने हा दादाचा नंबर आहे असे सांगितले. तिला तो कुठल्या नावाने सेव्ह करावा हे कळतच नव्हते. खूप विचाराने तिने सरळ आदित्य म्हणूनच तो नंबर सेव्ह केला. त्यानंतर नवीन मोबाईलवरून सर्वात आधी वनिताताईंना तिने फोन केला व हा नंबर तुम्ही लिहून ठेवा असे सांगितले. जावयाने मुलीला लगेच मोबाईल घेऊन दिल्याचे कळताच वनिताताईला अत्यंत आनंद झाला. बराच वेळ त्या दोघी बोलत होत्या. त्यानंतर तिने फोन ठेवला व किचनमध्ये आली. मोबाईलच्या नादात आज तिची लताबाईंना काहीच मदत झाली नव्हती, त्यामुळे तिला वाईटच वाटत होते. मग तिने सर्वांना जेवण तयार असल्याचे सांगितले व जेवण वाढायला घेतले. सगळे जेवायला बसले. उद्या रेखासुद्धा तिच्या घरी निघून जाणार होती, त्यामुळे जेवताना सगळे तिच्याशीच बोलत होते. आरोहीला त्यात दोघी रेखा आणि राजवी अजून काही दिवस येथे राहाव्यात असं वाटत होतं. तसे तिनं बोलून सुद्धा दाखवले, पण ते शक्य होणार नव्हते, कारण आदित्यच्या लग्नासाठी म्हणून जवळजवळ 1 महिना झाला ती सासरहून इकडं आली होती. बोलता बोलता सगळ्यांची जेवणे आटोपली. आज राजवीने मामीसोबत झोपण्याचा हट्ट केला. आरोहीला देखील खूप आनंद झाला. असेही खोलीमध्ये ती बोरच होत होती. बाकीच्यांनी नाराजी दर्शवली, पण आरोही म्हणाली, प्लीज झोपू द्या ना तिला, वाटल्यास झोपल्यावर मी आणून सोडेल असे बोलून तिला उचलले आणि आपल्या खोलीत घेऊन गेली. इकडे आदित्य आजही मुद्दाम सोफा पकडून बसला होता. आरोहीने काही ना काही बोलता राजवीला बेडवर झोपून गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकता ऐकता राजवी आणि आरोही दोघीही झोपी गेल्या. आदित्यने लाईट बंद केला, आपली चादर व उशी काढून सोफ्यावर ठेवली व बाथरूममध्ये निघून गेला. तितक्यातच अजूनही आरोहीने राजवीला आणून खाली दिले नाही म्हणून रेखा तिला घ्यायला वर आली. दरवाजा वाजवला, पण कुणी उघडला नाही म्हणून थोडा धक्का दिला तर खोलीत आरोही आणि राजवी एकमेकांच्या कुशीत गाढ झोपल्या होत्या. चादरवर उशी काढून सोफ्यावर ठेवली व बाथरूममध्ये गेला. आदित्य कुठं दिसत नाही हे बघून ती इकडं तिकडं बघू लागली, तर सोफ्यावर तिला त्याचे वेगळे अंथरूण दिसले. ते बघून तिला कळून चुकले की दादा बहिणीचे अवैयक्तिक जीवन अजूनही सुरू झालेले नाही आहे. आदित्य बाहेर यायच्या आत ती राजवीला न घेता खाली निघून आली. खाली येऊन एकटीच विचार करत बसली. दादाने अजूनही आरोहीला स्वीकारले नाही, तरी सुद्धा इतरांना ते कळू न देता इतकी नॉर्मल कशी काय वागू शकते. वहिनी खरंच ग्रेट आहे. दादाने खरंच नशीब काढलं असे मनातल्या मनात बोलून झोपायला मावशीच्या खोलीत गेली.
सकाळीच रेखाचे पती तिला घ्यायला आले. जेवणासाठी न थांबता नाश्ता घेऊन ते जायला निघाले. सगळ्यांना भरून येत होतं. राजवीसुद्धा जायला तयार नव्हती. रेखाने सगळ्यांचा निरोप घेतला. आरोहीच्या तर गळ्यात गला घालून रडू लागले. अगदीच कमी दिवसात त्यांची खूप छान गट्टी जमली होती. कसेबसे ते गाडीत बसले व प्रवासाला निघाले. इकडे आदित्य व वरदसुद्धा आपापल्या कामांसाठी निघून गेले. आता घरी फक्त आरोही आणि तिच्या सासूबाई होत्या. आरोही आल्यापासून लताबाईंवर कामाचा इतका बोजा पडत नव्हता. त्यांचीही कामे भरभर आपटत होती. दुपारचे जेवणसुद्धा दोघींनीच असल्यामुळं तेही लगेच बनवून होत होते. आता दिवसभर काय करायचे असे म्हणून ती उगाचच घरातील साफसफाई करत बसली होती. सासूबाईंनी तिला आराम कर असे सांगितले, तर मला दुपारी झोपायची सवय नाही, त्यामुळं झोप येत नाही असे आरोही म्हणत होती. मग तिने मोबाईल घेऊन एकेका मैत्रिणीला फोन लावला व त्यांच्याशी बोलू लागले. त्यात तिचे 1-2 तास निघून जायचे. सासूबाईंनी जेवायचे का असे विचारले तेव्हा हा आई आलेच असे बोलून खाली गेली. दोघींनी मिळून जेवण केलं. आज घर एकदम खाली खाली जाणवत होते. वरद आणि आदित्यला यायला अजून वेळ होता. दोघी मिळून बाहेर बागेत फेरफटका मारू लागल्या. सासूबाई थकल्याने त्या घरात जाऊन आराम करत होत्या, तर आरोही लताबाईंसोबत बोलत बसली होती. लताबाईसोबत गप्पा मारताना आरोहीने त्यांच्या घरच्या सगळ्यांची माहिती विचारली. सोबतच आदित्यच्या घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. त्यांनाही तिच्याशी बोलताना वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखं वाटत होते. आरोहीचा स्वभाव तसा होता. आपल्या बोलण्याने ती लगेच समोरच्याच्या मनात आपली जागा तयार करत असे. लताबाईने सुद्धा आमचे आदित्य दादा लय चांगले आहेत. वहिनीसाहेब तुम्ही त्यांना कधी बी अंतर देऊ नका अशी आरोहीला विनंती केली. तुम्ही बी लय गुणाच्या आहेस. आम्हाची खात्री आहे तुमचा संसार लय प्रेमाचा होईल बघा. लताबाईंचे बोलणे ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी आले, पण तरीही ओठांवर हसू आणत आरोही म्हणाली, चला संध्याकाळची कामे उरकूया, म्हणून त्यांना आत घेऊन निघाली. आदित्यबद्दल बोलत असताना सगळेच त्यांच्याबद्दल चांगलेच बोलत होते. लग्न झाल्यापासून कधीच आरोहीने त्यांच्याबद्दल चुकीचे ऐकलेच नव्हते. उलट सगळे त्याच्या काळजीपोटी आरोहीलाच त्याची काळजी घे असे सांगत होते. त्यातून सगळ्यांच्या मनात त्याबद्दल असलेले प्रेम व दिसून येत होते. या सगळ्यांचा परिणाम आरोहीच्या मनातही आदित्यबद्दल त्याची काळजी घे असे सांगत होते. त्यातून सगळ्यांच्या मनात त्याबद्दल असलेले प्रेम व दिसून येतच होते. आदित्यबद्दल आदर वाढत चाललेला होता. संध्याकाळ झाली. वरद आला. त्याने लताबाईंना चहाची ऑर्डर दिली. आरोहीने चहासोबतच त्याला गरमागरम मुंगा डाळीची भजीसुद्धा आणून दिली. पट्ट्या तर काय खुशच झाला. आदित्य आणि वरद या दोघांनाही भजी आवडत होते. भजी खाता खाता ते वहिनीला त्याचे आणि दादाचे एखादा पदार्थ खाण्यासाठी काय काय करायचं याचे किस्से रंगून रंगून सांगू लागला. आरोही ती एन्जॉय करत होती. एकदा तर आम्ही ट्रेन पकडून दुसऱ्या गावाला जाऊन तो पदार्थ खाऊन परत आलो होतो. हे सांगताना रिटर्न तिकीट न काढल्यामुळं झालेला गोंधळ, टीसीने पकडू नये म्हणून लढवलेली शक्कल, सगळे सांगताना लोटपोट होऊन हसत होता. तेव्हा आरोही त्याला बोलली, आता तुम्हाला खाण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे. जे खायचे ते मला सांगा, मी तुम्हाला तो पदार्थ बनवून देईल. तितक्यातच आदित्यसुद्धा आला. वरदने त्याला लगेच दादा इकडे ये आधी असे म्हणत 1-2 भजी त्याच्या तोंडात कोंबली आणि वहिनीने खास तुझ्यासाठी बनवलेली आहेत असे बोलून त्याची मस्करी केली. आदित्यने त्याच्या डोक्यांवर एक टपडी मारली व खोलीत निघून गेला. भजी खरंच खूप मस्त झाली होती. आदित्यला आणखीन खायची इच्छा होती, पण तरीही त्याने स्वतःवर ताबा ठेवला. भजीच्या वासाने त्याने मन काही खोलीत जात नव्हते आणि तितक्यातच आरोही चहा व भजी घेऊन खोलीत आली. भजी बघून आदित्यचे डोळे पिस्कारलेच होते. त्याला खूप आनंद झाला, पण तिला थँक्स बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला. आरोहीने देखील प्लेट तेथेच ठेवली व खाली निघून गेली. पटापटा आवरून आदित्यने त्याच्या आवडीची जगजीत सिंगची गाणे लावली व खिडकीत बसून बाहेर बघत भजी आणि चहाचा आस्वाद घेण्यात मग्न झाला. आज कित्येक दिवसांनी तो खाणे व गाणे असे मनसोक्त एन्जॉय करत होता. त्याची आई हळूच त्याच्या खोलीत डोकावून गेली. त्याला कळलं सुद्धा नाही. त्याचे हे रूप बघून मनोमन त्या सुखावल्या. रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आवरून आरोही बाहेर शतपावली करत होती. तेव्हा वरदने गुच्चूप आरोहीच्या फोनवरून आदित्यला मिस कॉल दिला. आदित्य कामात व्यस्त असल्याने त्याचे लक्ष गेलेच नाही. थोड्या वेळाने त्याने फोन बघितला
तेव्हा त्याला अनोळखी नंबरवरून आलेला मिस कॉल दिसला. कोणी कामासाठी केला असेल असे समजून त्याने रिटर्न कॉल केला. फोनची रिंग वाजल्याने आरोहीने आत येऊन मोबाईल हातात घेतला. त्यावर आदित्यचे नाव बघून ती आश्चर्यचकित झाली. आता यावेळी यांनी हा कॉल केला असेल म्हणून विचारात पडली होती. तरीही काही काम असेल म्हणून उचलला आणि बोलू लागली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.